नाशिकमध्ये एस टी बसचा अपघात, 7 प्रवाशांची प्रकृती गंभीर. समोरील वाहनाला वाचवताना बस झाडावर आदळली. बुधवारची दुपार. मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची नेहमीची वर्दळ, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नाशिकहून मालेगावकडे निघालेल्या एका एस टी बसचा भीषण अपघात झाला. उमराणे येथील उडान पुलावरून उतरत असताना चालकाचा ताबा सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील तब्बल 28 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुरबाड डेपोची बस क्रमांक MH0883 वेगाने मालेगावकडे जात होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार बस चालकाने आपल्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी समोरून एक छोटा टेम्पो वाहन आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने बस वेगाने वळवली, पण हाच निर्णय जीवघेणा ठरला. चालकाचा बसवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि क्षणार्धात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्या मोठ्या झाडावर आदळली. धडकेचा वेग प्रचंड असल्याने बस जागेवरच पलटली. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की प्रवाशांना काही समजण्याचा आतच होत्याचे नव्हते झाले. बस उलटताच आतमध्ये प्रवाशांचा आक्रोश, किंकाळ्या आणि मदतीसाठीच्या आर्तहाका यांनी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले होते. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर झालेल्या या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी वाहन चालक देवदूतासारखे मदतीसाठी धावून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बसच्या काचा फोडून आणि दरवाजा तोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना धीर देत त्यांनी बचाव कार्याला वेग दिला. घटनेची माहिती मिळताच देवडा पोलीस आणि सोमा कंपनीचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत कार्य सुरू केले. अपघातात एकूण 28 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बजरंग रुग्णवाहिका आणि जेके रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक हळूहळू सुरळीत केली, अशी माहिती देण्यात आली आहे. देवडा पोलीस या अपघाताचा सखोल तपास करत असून चालकाचा निष्काळजीपणा की अन्य काही तांत्रिक कारण याचा शोध घेतला जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे महामार्गावरील वाहनाचा वेग आणि सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.